लाजाळूची तेरी करीन तुझ्या दुःख साजरी तो वेल लाजाळूची तेरी करीन तुझ्या दुःख साजरी। मित्रांनो, तुम्ही जो आता प्रेममध्ये व्हिडिओ पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे। सर्व एडिटिंग तुम्हाला आपण व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। चॅनलवरती कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। असे तुम्हाला ट्रेंडिंग टॉपिकवरती ट्युटोरियल आपल्या चॅनलवरती मिळून जातील आणि हा जो व्हिडिओ आहे तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे। अशा प्रकारे जर तुम्हाला अजून व्हिडिओ पाहिजे असेल CapCutवरती तर आपल्याला कमेंट करून नक्की सांगा। तर येथे आपल्याला आता काय करायचं, व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी CapCut ते ओपन करायचं आहे। तर ते आपण CapCut ओपन केल्यानंतर सिम्पली इथून मग काय करायचं, न्यू प्रोजेक्टचं ऑप्शन आहे, सिम्पली त्यावरती क्लिक करायचं आहे आणि तुमचा जो इथे फोटो आहे ते सिलेक्ट करून सिम्पली इथून ॲड करायचा अशा प्रकारे। तर इथून फोटो ॲड केल्यानंतर इथे रेशोचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि 9.16चा रेशो आहे तो सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। आता ह्याच फोटोवरती क्लिक करून दोन बटन हा फोटो अशा सेट करायचा परफेक्टमध्ये येते। एकदा इथून परफेक्ट सेट करायचं आहे तो आपण परफेक्ट इथून सेट करू, सिम्पली बेसिकवरती सुद्धा क्लिक करून अशा वेळी तुम्ही करू शकता का सेट। ओके, तर इथून आपला हा जो फोटो आहे इथून परफेक्ट सेट झालेला आहे। त्याच्यानंतर आता आपल्याला काय करायचं, इथून बॅक करायचं आणि ओव्हरलेचं ऑप्शन येते त्यावरती क्लिक करायचं, पुन्हा ॲड ओव्हरलेवरती क्लिक करून इथून तुम्हाला आपला जो बीटमॉड आहे इथून ॲड करायचा आहे। बीटमॉड ॲड केल्यानंतर अशा वेळा बीटमॉड थोडा लहान करून अशा वेळा खाली आणायचा, ठीक आहे। त्याच्यानंतर त्याच बीटमॉडीवरती क्लिक करून खाली थोडं ते स्क्रोल केल्यानंतर इथून मग आपल्याला आहे ना एक्स्ट्रा कोडचं ऑप्शन सिम्पली यावरती क्लिक करायचं, सॉन्ग ॲड होऊन जाईल। त्याच्यानंतर फोटोवरती क्लिक करून ह्याच्या फोटोची लेंथ आहे जेवढे सॉन्ग आहे तिथपर्यंत न्यायची, नेल्यानंतर आता आपल्याला आहे ना सिम्पली इथे तुम्हाला समजून घ्यायचं म्हणजे कशा प्रकारे बीट आहेत, कशा प्रकारे आपले टेक्स्ट ॲड करायचे, सर्व गोष्टी ठीक आहे समजून घ्या। त्याच्याशिवायच तुम्हाला म्हणजे त्याच्यानंतर तुम्हाला समजेल की अशा हा जो व्हिडिओ आहे तो कसा क्रिएट करायचा, ठीक आहे। ते तुम्हाला थोडं समजून घ्यायचं आहे आता। तर हा जो फोटो आहे त्यावरती क्लिक करायचं आहे, पुढच्या पहिली एक की द्यायची, ते कीचं ऑप्शन सिम्पली आपण प्ले करतो त्याच्या शेजारी, ठीक आहे। इथे कीचं ऑप्शन आहे ते पहिल्यांदा की दिले, आता आपल्या दुसरी बीट बदलते तिथे यायचं अशा इथे बदलते आपले, ठीक आहे। इथून तिथे की द्यायची, ठीक आहे। आता ह्याच्या पुढची बीट कुठे बदलते बघायचं आहे, इथे बदलते, ठीक आहे। अशा इथे की देऊया, ठीक आहे। सॉन्गचे लिरिक्ससुद्धा तुम्हाला इथून समजून जाते, ठीक आहे। आपली इथून चौथी बीट अशा इथून बदलते, ठीक आहे। इथे की देऊया आणि आपली पाचवी बीट इथे बदलते, ठीक आहे। अशा बघा इथे तर इथं आपण की देऊया अशा बघा, ठीक आहे। आणि शेवटला की द्यायची, ठीक आहे। अशा प्रकारे तुम्ही ना सर्व इथून की देऊन घ्या सांगितलं तशा बघा, ठीक आहे। इथून की दिल्यानंतर आता आपल्याला काय करायचं सिम्पली, तर हा जो फोटो आहे ना त्यावरती क्लिक करायचं आहे आणि सिम्पली पहिली की सोडायची, दुसरी की बसवायचं, ठीक आहे। त्याच्यानंतर हा जो फोटो आहे तर एका भागावरती इथून झूम करायचं आहे डोक्याच्या वर, ठीक आहे। आपण इथे झूम करूया, ठीक आहे। तुम्हाला हे ना तुमच्या फोटोनुसार इथून झूम करायचं आहे, ठीक आहे। ते आपण अशा इथून फोटो झूम केला आहे म्हणजे डोक्याच्या तिथे, ठीक आहे। त्याच्यानंतर आता आपल्या दुसरी की तिथं आपल्याला काय करूया, तो खाली झूम करूया थोडं, ठीक आहे। अशा प्रकारे आणि इथून जसं मी करतो तशा इथून झूम करायचं, ठीक आहे। इथून परफेक्ट झालेलं आहे फोटोचं, इथून बसलेलं आहे, ठीक आहे। त्याच्यानंतर त्याच्या पुढच्या कीला आपण पुन्हा डोक्याच्यावर थोडं झूम करूया। आता आपण काय करूया सिम्पली इकडे करूया एका कोपऱ्यात, ठीक आहे। अशा प्रकारे एवढं करूया, ठीक आहे। त्याच्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, ह्याच्या पुढची की या तिथे येऊन हा फोटो इथून खाली झूम करूया अशा, ठीक आहे। आणि हा फोटो थोडा वरती नाही अशा, ठीक आहे। ओके, इथपर्यंत बस आहे। त्याच्यानंतर शेवटच्या कीला नाही काय करायचं आणि पहिल्या कीला पण, ठीक आहे। आता आपण हे दिलेलं आहे आपला फोटो झूम होत आहे, ठीक आहे। स्मूथ कसं झूम झाला पाहिजे त्यासाठी आपल्याला काय करायचं, आता पहिली की दिली म्हणजे त्याच्या थोडं पुढं आल्यानंतर ते ग्राफचं ऑप्शन त्यावरती क्लिक करायचं आहे, ठीक आहे। आणि इथून तुम्हाला ग्राफ सिलेक्ट करायचं म्हणजे आपण ग्राफ तयार करणार आहे, ठीक आहे। दुसरा बॉक्स आहे इथून सिलेक्ट करायचा आहे आणि एडिटवरती क्लिक करायचं आहे, ठीक आहे। आणि ही जी लाईन आहे ती आपल्या मध्यभागी आणायची, आणल्यानंतर हे तुम्हाला ॲड बीटचं ऑप्शन आहे वरती त्यावरती क्लिक करायची। इथे म्हणजे टिंब आला आहे तो आपल्याला काय करायचा आहे, शेवटून दुसरा जो लाईन आहे त्याच्या खाली आणून ठेवायचा अशा वेळी, ठीक आहे। इथपर्यंत जसं मी आणलं आहे तशा वेळी इथून परफेक्ट, ठीक आहे। हा ग्राफ तुम्ही एकदा बघा आणि तशा वेळी तुमचा जो ग्राफ आहे तो करायचा आहे, ठीक आहे। त्याच्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं, तुम्ही बघू शकाल की आपला फोटो इथून स्मूथ येत आहे। त्याच्यानंतर पुन्हा आपल्या दुसऱ्या कीच्यामध्ये आल्यानंतर तोच ग्राफ इथून करायचा अशा, ठीक आहे। तर आपण इथून सर्व ग्राफ करूया अशा इथे आणूया हा ग्राफ। त्याच्यानंतर इथून हा झाला आपला पहिला, दुसरा, तिसऱ्या ग्राफ पशी इथून सिम्पली अशा इथून ॲड बीट आणि इथून ग्राफ अशा ठेवूया, ठीक आहे। तर इथून बघू शकाल अशा येऊन जाईल, त्याच्या पुढचा ग्राफ पण आपल्याला अशा करून द्यायचा आहे, ठीक आहे। इथपर्यंत येऊया ॲड बीट, इथून हा ग्राफ इथे आणूया, ठीक आहे।
म्हणजे इथून परफेक्ट होऊन जाईल. आणि शेवटला पण आपल्या इथे हा ग्राफ मध्यभागी आणू ही लाईन आणि ग्राफ इथून अशा ठेवूया आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करूया. ओके, तर इथून तुम्ही बघू शकाल की आपला फोटो किती स्मूथ झाला आहे. ठीक आहे, अशा प्रकारे. त्याच्यानंतर आता हे तर झालं आपलं. ठीक आहे, एकदम परफेक्ट आहे. ठीक आहे, तर हे झाल्यानंतर आता आपल्याला काय करायचं, सिम्पली टेक्स्ट इथून ॲड करायचं आहे. टेक्स्ट ॲड करण्यासाठी टेक्स्टचं ऑप्शन येते, त्यावरती क्लिक करायचं आहे आणि थोडंच पुढे यायचं. अशा इथे आल्यानंतर इथे थोडं येऊया. ठीक आहे, इथे आल्यानंतर ॲड टेक्स्टचं ऑप्शन आहे, त्यावरती क्लिक करू. इथून आपलं जे टेक्स्ट आहे इथून ॲड करायचं आहे. ठीक आहे, हे टेक्स्ट इथून ॲड केलं आहे. ठीक आहे, इंग्लिशमध्ये असेल ते तुम्हाला इथून समजून जाईल. ठीक आहे, आणि इथून तुम्ही बघू शकाल की बीटमार्क आहे त्यामध्ये आणि आपण जे टेक्स्ट पेस्ट केलं आहे ते एकच आहे. तर इथून मला समजून घ्यायचं, म्हणजे जे आपलं हे टेक्स्ट आहे ना ते मराठीत कसं करायचं आहे तुम्हाला मी सांगणार आहे. तर हे पण तुम्ही थोडं समजून घ्या. ठीक आहे, तर हे टेक्स्ट आपल्याला काय करायचं, इथून आपण पेस्ट केलं, माझ्याकडे होतं त्याच्यावर मी पेस्ट केलं आहे. ठीक आहे, तर आता आपल्याला तुम्हाला आहे ना ह्या बीटमार्कमध्ये जे टेक्स्ट दिलं आहे इथून सिम्पली टाईप करायचं असं आहे. ठीक आहे, इथून टाईप करू शकता तुम्ही. तर असं प्रकारे जसं जे लहान आहे जे मोठं आहे ते तुम्ही ना बघून सेम टू सेमच इथून पेस्ट करायचं आहे. ठीक आहे, एक पण गोष्ट तुम्हाला आहे ना मोठी कमी करायची नाही, त्याच्यावरून हे नीट जसं दिसतंय तशा प्रकारे इथून टाईप करायचं आहे. टाईप अशा प्रकारे झाल्यानंतर फोनचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. ठीक आहे, इथं माय फोनचं ऑप्शन मिळून जाईल, त्यावरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला ॲडचं ऑप्शन आहे, सिम्पली त्यावरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला माय फोनवरती क्लिक करू. इथून तुमचे जे फोन असतील इथून ॲड करायचे आहेत, पण तुमच्याकडे हे फोन नाही आहेत. ठीक आहे, तर मी दिलेलं आहे मटेरियलमध्ये, तिथून जाऊन तुम्ही ॲड करू शकता. ठीक आहे, तुम्हाला 5-6 फोन दिल, इथून ॲड करायचे. अशा वेळी इथून सिलेक्ट करायचं आणि इथून ओपनवरती क्लिक केल्यानंतर इथून ॲड करू शकता. मी ऑलरेडीच ॲड केलेले आहेत. अँड्रॉइडमध्ये थोडं वेगळं असेल. ठीक आहे, पण एकच प्रोसेस आहे. ठीक आहे, इथून फोन ॲड केल्यानंतर इथून तुमचे फोन दिसून जातील. तर सिम्पली इथून फोन आहे अशा वेळी इथून सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर हे तुम्ही इथे बघू शकाल की लिरिक्स आपलं मराठीत झालेलं आहे. मराठीत झाल्यानंतर सिम्पली आपले 2 अक्षर घ्यायचे, म्हणजे 2 जे आहेत त्याचे लिरिक्स ते घ्यायचे. आणि त्याच्यानंतर तिसरं जे आहे ना त्याला आपल्या सिम्पली खाली अशा आणायचं आणि बरोबर चिन्हावरती इथून क्लिक करायचं आहे. क्लिक नाही केलं तरी आपल्याला काय करायचं, इथून स्टाईलमध्ये यायचं आणि यामध्ये तुम्हाला सिम्पली हे जे टेक्स्ट कलर आहे इथून सिलेक्ट करायचं आहे. ठीक आहे, अशा प्रकारे. आणि मग बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. आता आपल्याला काय करायचं, इथे आपले झूम झाले. ठीक आहे, इथपर्यंत, म्हणजे इथे झूम झाले अशा प्रकारे. ते इथं आपण आणूया हे टेक्स्ट. ठीक आहे, इथपर्यंत. ठीक आहे, इथून तुम्हाला साईज बघायची नीटनेटकी. त्याच्यानंतर आता आपल्याला काय करायचं, इथून हे टेक्स्ट वरती येतं. ठीक आहे, त्याच्यानंतर आपल्या टेक्स्टवरती पुन्हा क्लिक करू, ॲनिमेशनचं ऑप्शन त्यावरती क्लिक करायचं आहे. ठीक आहे, यामध्ये आल्यानंतर आता आपल्याला इथून एक इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे. ठीक आहे, इनमधलाच. तर कुठं गेलं आपल्या टाईप 2. ठीक आहे, हा बॉक्स सिलेक्ट केल्यानंतर तर ही जी खालची आपली लाईन आहे ना ती संपूर्ण अशा वेळी न्यायची बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर इथे तुम्ही बघू शकाल की आपले जे टेक्स्ट आहे अशा वेळी येत आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर आता आपलं हे झालं पहिलं टेक्स्ट. त्याच्यानंतर हेच टेक्स्ट डुप्लिकेट करायचं आहे. तर डुप्लिकेट ऑप्शन मिळून जाईल, त्यावरती क्लिक केल्यानंतर हे टेक्स्टवरती थोडं पुश करून त्याच्या पुढं आणून ठेवायचं आहे. आणि ह्या जे टेक्स्टची लेंथ असेल, म्हणजे पहिली जी बीट आहे तेवढीच्या टेक्स्टची लेंथ ठेवायची. इथून आपली येत आहे दुसरी बीट, तर इथून ठेवूया आणि हे टेक्स्ट इथे आणूया. दुसरी बीट आहे आपली इथपर्यंत, म्हणजे इथपर्यंत येते. ठीक आहे, इथपर्यंत. इथून तिसरी बीट चालू होते, तर इथपर्यंत ह्या जी लेंथ आहे लिरिक्सची इथून ठेवूया आणि टायलिस्टमध्ये जाऊन इथून ॲनिमेशनमध्ये जाऊन ही लाईन आहे ती संपूर्ण पुन्हा न्यायची, म्हणजे टेक्स्ट हळूहळू येऊन जाईल जेवढं आपलं सॉन्ग म्हणजे आहे ना त्या प्रमाणे जसं येते तसं. ठीक आहे, आता हे झालं आपलं दुसरं. ठीक आहे, दुसरी इथे येतं आहे. ठीक आहे, तर आपलं आता हे टेक्स्ट काय करायचं, हे दुसरं टेक्स्ट नाही ना त्याशिवाय खाली आणायचं आहे. ठीक आहे, इथपर्यंत. आणि आपल्या आता काय करायचं, दुसरं टेक्स्ट इथं आहे. ठीक आहे, हे इथे तुम्ही बघू शकाल की त्याचं लिरिक्स वेगळं आहे. तर आपण बीटमॉड्यूलमध्ये दिलेलं आहे लिरिक्स. ठीक आहे, अशा इथून टाईप करायचं आहे. ठीक आहे, ते इथं आपण डिलीट करू आहे आणि इथं तुम्हाला सिम्पली थोडं वर नेऊया म्हणजे दिसून जाईल. ठीक आहे, ओके, इथपर्यंत नेऊया आणि इथून हे टाईप करूया आपण अशा. ठीक आहे, सेम टू सेम. त्याच्यानंतर हे टाईप करूया, थोडा पेस, पुन्हा हे टाईप करूया. ओके, पुन्हा हे OERL. ओके, अशा वेळी इथून टाईप केल्यानंतर ह्याची लेंथ संपूर्ण कमी करा आणि इथून त्यामध्ये थोडा गॅप द्या. ठीक आहे, अशा वेळी खाली एक म्हणजे लाईन आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर ही जी लाईन आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर इथून अशा वेळी खाली होऊन जाईल. त्याच्यानंतर इथे आपले लिरिक्स आणून ठेवायचं आहे. तर इथे तुम्ही बघू शकाल की इथून अशा वेळी येऊन जाईल. ठीक आहे, ठीक आहे, इथून हे होऊन जाईल अशा प्रकारे. तर आता आपल्या सिम्पली दुसरं जे म्हणजे दुसरं झालं आपलं, तिसरं इथून टेक्स्ट इथून ॲड करू येते आपलं. ठीक आहे, अशा प्रकारे ह्याची लेंथ बघूया इथपर्यंत येते. ठीक आहे, इथपर्यंत. इथून हे इथपर्यंत आणूया. आता हे वरती. ठीक आहे, अशा वरती ठेवूया.
ठीक आहे. त्याच्यानंतर हेच डुप्लिकेट करून चौथं आपलं इथपर्यंत आणूया त्याच्या पुढं आणि इथून हे जे आहे ना शेवटपर्यंत नेऊया. ठीक आहे. 4x लिरिक्स आहे आपले. ठीक आहे. त्याच्यानंतर हे जे चौथं आहे ते आपण खाली आणूया अशा. ठीक आहे. त्याच्यानंतर हे सर्व झाल्यानंतर बीटमार्ट इथून डिलीट करून टाकायचं आहे. त्याच्यानंतर इथून बघू शकाल की अशा प्रकारे येऊन जाईल आपले टेक्स्ट सर्व. ठीक आहे. इथून थोडं म्हणजे आपले लिरिक्स चुकलेलं तर मी तुम्हाला देईल सर्व लिरिक्स मटेरियलमध्ये सर्व मिळून जाते. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्ही अशा इथून ॲड करायचे सर्व लिरिक्स आता सांगितलं तर अशा प्रकारे. हे सर्व झाल्यानंतर ह्या फोटोवरती क्लिक करायचं आणि व्हिडिओ क्वालिटीचा एक ऑप्शन मिळून जाईल खाली थोडं स्क्रोल केल्यानंतर आणि तुम्हाला इमेज हे आपल्याला इथून हे करायचं आहे. त्याच्यानंतर इथून झाल्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर सिम्पली आपल्या पुन्हा पहिल्यांदा उठायचं आहे. फिल्टरवरती क्लिक करायचं आहे. जो 4K एक फिल्टर मिळून जाईल तिथून सिलेक्ट करायचं अशा प्रकारे. तरी आपलं थोडं लोड घेत आहे इथून येईल आपला. ठीक आहे. ओके. इथून 4K सिलेक्ट केल्यानंतर ह्याची जी लेंथ आहे बसून जाईल शेवटपर्यंत. आता आपल्या काय आहे सिम्पली पुन्हा हे फिल्टर ॲड केल्यानंतर इथून झाल्यानंतर आता आपल्या काय आहे पुन्हा ॲडजस्टवरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला आहे ना सरपणेश आहे तो आपल्याला 25 ठेवायचा आहे आणि कॅलरिटी पण आपल्याला 25 ठेवायची आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर इथून तुम्हाला क्वालिटी काय ठेवायची आहे ती ठेवायची आणि सिम्पली एक्सपोर्टवरती क्लिक करून तुम्ही हा व्हिडिओ इथून एक्सपोर्ट करू शकता. ठीक आहे.